स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. ओके ओके. तर बघा, काल आपण असे हे मल्टिपल्स बघितले होते, बरोबर आहे. वेगवेगळे प्रिफिक्सेस आणि त्या प्रिफिक्सच्या संदर्भात जे काय वेगवेगळे मल्टिपल्स होते ते बघितलं होतं काल. त्यामध्ये आपण म्हटलं होतं 10⁻24 असेल तर त्याला योटा म्हणतात, तो वाय अक्षराने दाखवतात. 10⁻−24 असेल तर त्याला काय म्हणतो, योक्टो, तो वाय अक्षराने दाखवतो. 10⁻+21 असेल तर त्याला झेटा, झेड असं म्हणतो आपण. तर 10⁻−21 असेल तर त्याला आपण झेप्टो, झेड असं म्हणतो. 10⁻+18 असेल तर त्याला एक्सा, ई असं म्हणतो. तर 10⁻−18 असेल तर त्याला ऍटो, तो आपण स्मॉल ए अक्षराने दाखवतो. 10⁻+15 असेल तर त्याला पेटा, पी अक्षराने दाखवतो. 10⁻−15 असेल तर त्याला फेमटो म्हणतो आपण आणि तो यप या अक्षराने दाखवतो. 10⁻+12 असेल तर त्याला टेरा असं म्हणतो आपण, तो कॅपिटल टी या अक्षराने दाखवतो. तर 10⁻−12 असेल तर त्याला पिको म्हणतो, तो पी या अक्षराने दाखवतो. 10⁻+9 असेल तर त्याला गिगा म्हणतो आपण, तो कॅपिटल जी या अक्षराने दाखवतो. तर 10⁻−9 असेल तर तो नॅनो, एन या अक्षराने दाखवताय. 10⁻+6 ला मेगा म्हणताय, तो यम या अक्षराने दाखवताय. 10⁻−6 ला मायक्रो म्हणताय, तो म्यू, म्यू या अक्षराने दाखवायचा आहे. काय म्हणायचंय त्याला, म्यू असं म्हणायचंय. 10⁻+3 असेल तर किलो, तो के या अक्षराने दाखवायचा आहे. तर 10⁻−3 असेल तर त्याला मिली म्हणायचा आहे, तो स्मॉल एम या अक्षराने दाखवायचा आहे. 10⁻+12 असेल तर त्याला हेक्टो, एच या अक्षराने तो दाखवला जातो. तर 10⁻−2 असेल तर त्याला सेंटी, सी अक्षराने तो डिनोट केला जातो. 10⁻1 असेल तर त्याला डेका, डी ए या अक्षराने दाखवला जातो. तर 10⁻−1 असेल तर त्याला डेसी म्हटलं जातं, तो डी या अक्षराने दाखवलं जातं. तर हे असे वेगवेगळे मल्टिपल्स, सब मल्टिपल्स आपण काल बघितले होते, बरोबर आहे. हे जर मल्टिपल्स माहित असतील तर आपल्याला सेम फिजिकल क्वांटिटी वी कॅन कन्वर्ट इन टू डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट, बरोबर आहे का नाही. म्हणजे एकच फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येते. फॉर एक्झाम्पल इथे दिलेत 3 मिलीमीटर. आता मिली म्हटलं की 10⁻³ आहे, मग काय करा, 3 ला 10⁻³ न मल्टिप्लाय करा. 5 मायक्रो व्होल्ट, मायक्रो म्हटलं की 10⁻6, 5 ला 10⁻6 न मल्टिप्लाय करा. 8 नॅनो सेकंद, नॅनो म्हटलं की 10⁻9, त्या 8 ला 10⁻9 न मल्टिप्लाय करा. 6 पिकोमीटर, पिको म्हटलं की 10⁻12, 6 ला 10⁻12 ने मल्टिप्लाय करा. 5 किलोमीटर, किलो, किलो म्हटलं की 10⁻3, 5 ला 10⁻3 न मल्टिप्लाय करा. 7 मेगावॅट, मेगा म्हटलं की 10⁻6, म्हणजे इथं तुम्ही काय करणार, 7 ला 10⁻6 न मल्टिप्लाय करणार. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतंय, जर हे मल्टिपल्स माहित असतील, ह्या जर प्रिफिक्सचा अर्थ माहित असेल तर आपल्याला सेम फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे. तर आता इथं काही मेजरिंग प्रॅक्टिकल युनिट दिलेले, बरोबर आहे. की आता फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया म्हटलं की बॅक्टेरियाचा साधारण साईज किती असतो, मायक्रॉन मध्ये असतो, बरोबर आहे. मायक्रॉन म्हणजे काय, 1 मायक्रोमीटर, बरोबर आहे. म्हणजे 10⁻6 मीटर. मोलिक्युल वगैरे त्याचा साईज नॅनोमीटर मध्ये असतो, नॅनो म्हटलं की 10⁻9 मीटर. ऍटम म्हटलं की तो कुठल्या साईज मध्ये मोजला जातो, अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे काय बघा, अँगस्ट्रॉम हे अशा पद्धतीनं दाखवलं जातं. अँगस्ट्रॉम जे युनिट आहे, हे अँगस्ट्रॉम युनिट काय केलं जातं, हे अशा पद्धतीने डिनोट केलं जातं. ए आणि त्याच्यावरती थोडासा 0 दाखवला जातो. ह्याला काय म्हणायचंय, अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती, 10⁻10 मीटर. म्हणजे ॲटॉमिक साईज वगैरे काय केला जातो, ह्या अँगस्ट्रॉम मध्ये मोजला जातो. ऍक्च्युली हे स्मॉलर युनिट आहेत. न्यूक्लियस, न्यूक्लियसचा साईज फर्मी मध्ये मोजला जातो. 1 फर्मी म्हणजे किती आहे, 10⁻15 मीटर, बरोबर आहे. म्हणजे हे काय आहेत, स्मॉलर युनिट वापरले जातात. तसे काही लार्जर युनिट आहेत, लाईक लाईट इयर. लाईट इयर म्हणजे काय, प्रकाशाने एका वर्षात किती अंतर कापलंय, बरोबर आहे. लाईटनं एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून गेली, ते डिस्टन्स म्हणजेच काय आहे, लाईट इयर आहे. तर जनरली एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर इथं दिलेलं आहे 9.5 × 10⁻15 मीटर,
बरोबर आहे. 1 लाईट इयर इज नथिंग बट 9.5 इंटू 10⁻15 मीटर. आता हे लाईट इयर हे लार्जर युनिट आहे आणि ह्याचा वापर कशासाठी केला जातो? इट इज युज्ड टू मेजर द डिस्टन्स बिटवीन स्टार्स. हे जे काय स्टार्स आहेत, तारे आहेत, या दोन ताऱ्यामधलं अंतर हे नेहमी काय केलं जातं? लाईट इयर मध्ये मोजलं जातं. आता लाईट इयर सारखेच इतरही काही लार्जर युनिट आहे. आता समजा स्टील बार वगैरे असेल किंवा काही फळ वस्तू असतील, बरोबर आहे का नाही, फ्रुट्स असतील, तर ते काय केले जातं? टन मध्ये मोजलं जातं. आता जनरली आपल्याला माहित आहे द्राक्षे किंवा बोर किंवा डाळिंब वगैरे ह्याचं जे काही व्यापारी वगैरे वजन करतात ते कुठल्या भाषेत बोलतात? टनामध्ये बोलतात, बरोबर आहे का नाही? टनेज लँग्वेज वापरतात ते. मग आता 1 टन म्हणजे किती असतोय? 1000 किलोग्रॅम. बरोबर आहे. धान्य वगैरे हे काय केलं जात नेहमी? क्विंटल मध्ये मोजलं जातं, बरोबर आहे. गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे हे जे काय असे धान्य आहेत, हे धान्य काय केले जातात? क्विंटल या एककामध्ये मोजले जातात. आता 1 क्विंटल म्हणजे किती असतोय? 100 किलोग्रॅम. आणि 1 टन म्हणजे किती असतोय? 1000 किलोग्रॅम. ठीक आहे. जसं लाईट इयर हे एक लार्जर युनिट आहे, तसंच टन, क्विंटल हे पण काय आहेत? लार्जर युनिट आहे, बरोबर. तसंच काही टाइम मोजण्यासाठी काही प्रॅक्टिकल युनिट्स इथं आपण दाखवलेले आहेत. काल आपण ह्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 1 सोलार डे म्हणजे किती असतोय? 24 आवर्स असतोय. 1 साइड रियल डे म्हणजे किती असतोय? 23 hour and 56 minute असतोय. म्हणजे नियरली इक्वल टू 24 आवर्स असतोय तो. ठीक आहे. 1 सोलार इयर म्हणजे किती? 365 सोलार डे म्हणजेच 366 साइड रियल डे असतात. 1 लुनार मंथ म्हणजे किती असतात? 27.3 सोलार डे असतात. 1 शेक म्हणजे किती असतात? 10⁻⁻8 सेकंद असतात. तर ह्या युनिट बद्दल काल आपण चर्चा केलेली आहे. बऱ्याच वेळा न्यूमरिकल मध्ये वगैरे 1 मार्कासाठी हे तुम्हाला रिलेशन विचारतात. ठीक आहे. नेक्स्ट आता हा पण पॉइंट बघितलाय आपण, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला आता. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? तर ह्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी चर्चा करायची. सिग्निफिकंट फिगर. बर, बाकी लोक तुम्ही ते रोल नंबर आणखी दिले नाहीत का तुम्हाला? नो सर. नाही सर दिले. ओके, ठीक आहे, चाल. हा, नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय बघा. जर समजा तुम्ही पायचा विचार केला, पाय म्हणजे किती असतोय? 22/7, बरोबर आहे. मात्र 22/7 ह्याची किंमत तुम्ही किती विचारामध्ये घेता? 3.14, बरोबर आहे का नाही? जनरली पाय हे जे काही नोटेशन आहे, त्या पायचं किंमत किती असते? 22/7. म्हणजे हे सोडवल्यावर तुम्ही किती किंमत त्याची विचारात घेता? 3.14, बरोबर आहे. मात्र जर तुम्ही कॅल्क्युलेटर वरती बघितलं तर कॅल्क्युलेटर वरती किती किंमत येते बघा त्याची? 22/7 केलं तर किंमत किती येते बघा? एवढा मोठा डिजिट येतो, लेंदी डिजिट येतोय. 3.14, 28, 57, 14, 28, 571. दिसतोय का सगळ्यांना? कॅल्क्युलेटर दिसतंय का? येस सर. हा, मात्र ह्यातली तुम्ही किती किंमत विचारात घेता? तुम्ही ह्यातली 3.14 एवढी किंमत विचारात घेता. आणि बाकीचा जो पार्ट आहे, 3.14 नंतरचा पुढचा जो पार्ट आहे कुठला बघा? 28, 57, 14, 28, 571. एवढा मोठा जो काय राहिलेला डिजिट आहे, हा डिजिट तुम्ही काय करता? काढून टाकता, डिस्कार्ड करता, विचारात घेत नाही तुम्ही, बरोबर आहे. हा, पायची किती किंमत आली ह्याच्यावरून? पायची किती किंमत आली बघा ह्याच्यावरून? 3.14. 3.14, 28, 57, 14, 28, 571. 14, 28, 571, बरोबर आहे का नाही? म्हणजे नुसतं तुम्ही पायची किंमत जरी घेतली तर पायची किती व्हॅल्यू आहे बाय कॅल्क्युलेशन? 3.14, 28, 57, 14, 28, 571. मात्र ही सगळीच्या सगळी किंमत तुम्ही विचारामध्ये घेत नाही. तर ह्या फिगर म्हणजे संख्या, ह्या फिगरला तुम्ही काय करता? रिस्ट्रिक्ट करता.
ह्या फिगरला काय करता तुम्ही रिस्ट्रिक्ट करता. कुठपर्यंत रिस्ट्रिक्ट करता 3.14 पर्यंत. आणि राहिलेला हा जो काय पार्ट आहे, हा सगळा पार्ट तुम्ही काय करता काढून टाकता. हा सगळा पार्ट तुम्ही काय करता निग्लेक्ट करता. हा सगळा पार्ट तुम्ही काढून टाकता, डिस्कार्ड करता. बरोबर आहे. आणि इथं पायची किंमत तुम्ही किती विचारामध्ये घेता 3.14 एवढीच किंमत तुम्ही इथं विचारामध्ये घेता. म्हणजे हा जो काही एवढा मोठा बाकीचा अंक आहे 28, 571, 42, 85, 71, हा जो काय एवढा मोठा लेंदी डिजिट आहे, हा सगळा तुम्ही काय करता काढून टाकता, डिस्कार्ड करता, विचारात घेत नाही. फक्त कुठली संख्या विचारात घेता 3.14. बरोबर आहे का नाही. म्हणजे पायची किंमत तुम्ही किती घेतली 3.14. बरोबर. म्हणजे इथं काय करताय तुम्ही अशी संख्या विचारात घेताय की जी संख्या कशी असेल मिनिंगफुल असेल. बरोबर आहे का नाही. आपल्या दृष्टीनं ह्या अंकामधली कुठला डिजिट मिनिंगफुल आहे. आपल्या दृष्टीने ह्या अंकामधले कुठले डिजिट मिनिंगफुल आहेत. 3.14. बरोबर 3.14 एवढेच अंक आपल्या दृष्टीने कसे आहेत मिनिंगफुल आहे. बरोबर आहे का नाही. बाकीचा अंक तुम्ही काय करता काढून टाकता. बाकीचे अंक मिनिंगफुल नाहीये. बरोबर. म्हणजे 3.14 ह्यालाच काय म्हणायचंय सिग्निफिकंट फिगर. 3.14 ह्यालाच काय म्हणायचंय सिग्निफिकंट फिगर. फिगर म्हणजे संख्या. बरोबर आहे का नाही. 3.14 ही पूर्ण काय झाली एक संख्या झाली, त्याला फिगर म्हणता, नंबर म्हणताय. आणि 3, 1, 4 हे काय झाले त्यामधले अंक झाले, त्याला काय म्हणता तुम्ही डिजिट असं म्हणता. काय म्हणताय त्याला डिजिट. अर्थ कळतोय. फिगर वेगळी डिजिट वेगळे. फिगर म्हणजे पूर्ण संख्या 3.14 ही काय झाली फिगर झाली. आणि त्यामधले डिजिट कुठले अंक कुठले त्यामधले 3, 1, 4, 3, 1, 4 हे काय आहेत डिजिट्स आहेत. बरोबर आहे. त्या फिगर मधले हे काय आहे डिजिट आहे. आता सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय. सिग्निफिकंट म्हणजे कसले मिनिंगफुल महत्वाचे. बरोबर आहे का नाही. सिग्निफिकंटचा अर्थ काय मिनिंगफुल. सिग्निफिकंट म्हणजे कसले मिनिंगफुल. बरोबर आहे का नाही. सिग्निफिकंट म्हणजे मिनिंगफुल महत्वाचे. आणि फिगर म्हणजे संख्या. सिग्निफिकंट फिगर म्हणजे अशी संख्या की जी कशी आहे मिनिंगफुल आहे. जी कशी आहे मिनिंगफुल आहे, त्याला काय म्हणता तुम्ही सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचंय. या सिग्निफिकंट फिगरलाच काय म्हटलं जातं SF देखील म्हटलं जातं. एस म्हणजे सिग्निफिकंट आणि एफ म्हणजे फिगर. एस म्हणजे सिग्निफिकंट आणि एफ म्हणजे फिगर. बरोबर आहे का नाही. सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट म्हणजे महत्वाची मिनिंगफुल आणि फिगर म्हणजे संख्या. आता आपण बघितले पायची किंमत किती आहे 3.14, 28, 57, 14, 28, 571. मात्र हा सगळा नंबर तुम्ही विचारात घेत नाही. ह्या नंबरला काय करता तुम्ही रिस्ट्रिक्ट करता. बरोबर आहे का नाही. फक्त 3.14 एवढाच अंक तुम्ही विचारात घेता आणि बाकीचा जो अंक आहे तो काय करता तुम्ही काढून टाकता, डिस्कार्ड करता. बरोबर आहे. म्हणजे आपल्या दृष्टीनं कुठली फिगर मिनिंगफुल आहे फक्त 3.14 एवढाच फिगर कसा आहे मिनिंगफुल आहे. म्हणून ह्या 3.14ला अशा मिनिंगफुल फिगरलाच काय म्हणायचंय, अशा मिनिंगफुल फिगरलाच काय म्हणायचंय सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही. म्हणजे बऱ्याच वेळा फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेशन करताना वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करताना, मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज अशा वेगवेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करताना बऱ्याच वेळा काय होतं अशा आपल्याला लेंदी डिजिट मिळतात. मात्र हे सगळेच्या सगळे डिजिट आपण एक्सेप्ट करत नाही. या डिजिटला काय करतो आपण रिस्ट्रिक्ट करतो. या डिजिटला काय करतो आपण रिस्ट्रिक्ट करतो. ह्याच्यामधले फक्त मिनिंगफुल फिगर आपण फक्त विचारात घेतो. फक्त आपण सिग्निफिकंट फिगर विचारात घेतो आणि बाकीचा जो काय पार्ट आहे तो पार्ट आपण काय करतो काढून टाकतो, डिस्कार्ड करतो, निग्लेक्ट करतो. बरोबर आहे का नाही. त्याला काय म्हणायचंय सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचंय. सिग्निफिकंट म्हणजे मिनिंगफुल महत्वाची आणि फिगर म्हणजे संख्या. सिग्निफिकंट फिगर म्हणजे महत्वाची संख्या. बरोबर आहे का नाही. अशी संख्या की जी कशी आहे मिनिंगफुल आहे. बरोबर आहे. सिग्निफिकंट फिगर इज नथिंग बट फिगर इन एनी प्लेस विच इज मिनिंगफुल. बरोबर आहे का ना. अशी संख्या मग त्याचा प्लेस कुठला का असेना. इथं बघा डेसिमल नंतर तुम्ही काय केलंय 2 घरं विचारात घेतली. 3.14
म्हणजे हा जो काय डेसिमल पॉइंट आहे, दशांश चिन्ह आहे, ह्याच्यानंतर तुम्ही काय केले, 2 घरं विचारात घेतली, सेकंड प्लेसेस पर्यंत गेला तुम्ही, बरोबर आहे. 2 प्लेसेस विचारात घेतली, प्लेस म्हणजे 2 घरं, बरोबर आहे. डेसिमल नंतर 2 घरापर्यंत तुम्ही काय केलं, ह्या 3.14, 28, 57, 14, 28, 571 हा जो काय लेंदी डिजिट होता, ह्या लेंदी डिजिटला काय केलं तुम्ही, डेसिमल नंतर 2 प्लेसेस पर्यंत तुम्ही काय केलं, रिस्ट्रिक्ट केलं, बरोबर आहे का नाही. आणि ही जी काय संख्या आहे 3.14, मग ही संख्या कशी बनली, मिनिंगफुल बनली, ट्रस्टवर्दी बनली, सिग्निफिकंट बनली, बरोबर आहे का नाही. मग सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, अशी संख्या, मग त्याचा प्लेस कुठला का असेना, बरोबर आहे. मग ती डेसिमल नंतर 2 प्लेसेस पर्यंत असेल, डेसिमल नंतर 3 प्लेसेस पर्यंत असेल, डेसिमल नंतर फर्स्ट प्लेसेस 1 प्लेसेस पर्यंत असेल, अशी संख्या, मग त्याचा प्लेस कुठला का असेना, ती संख्या कशी पाहिजे, मिनिंगफुल पाहिजे, सिग्निफिकंट पाहिजे, ट्रस्टवर्दी पाहिजे, त्या फिगरला, संख्येला काय म्हणता येईल, सिग्निफिकंट फिगर असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगताय सिग्निफिकंट फिगरची, सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन काय सांगताय, फिगर इन एनी प्लेस, ए फिगर इन एनी प्लेस विच इज meaningful, a figure in any place which is meaningful, which is trustworthy, such figure is known as significant figure, बरोबर आहे का. अशा फिगरला काय म्हणता येईल, आपल्याला सिग्निफिकंट फिगर असं म्हणता येईल. लक्षात येतंय का, नावावरनं कळतंय, सिग्निफिकंट म्हणजे मिनिंगफुल, महत्वाची, महत्वपूर्ण, आणि फिगर म्हणजे संख्या, अशी संख्या की जी मिनिंगफुल आहे, जी कशी आहे, ट्रस्टवर्दी आहे, जी कशी आहे, सिग्निफिकंट आहे, बरोबर आहे, महत्वाचे आहे, अशा संख्येला, मग त्याचा प्लेस कुठला का असेना, त्याचा नंबर कुठला का असेना, अशा फिगरला, संख्येला काय म्हणायचंय, सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचंय. बरोबर आहे का, लक्षात येतंय का, हा लक्षात येतंय का सगळ्यांच्या, काय सांगितलं आपण, ह्याचा अर्थ लक्षात ठेवा, कळून जाईल. सिग्निफिकंट, सिग्निफिकंट म्हणजे कशी, Meaningful. मिनिंगफुल, महत्वाचे, आणि फिगर म्हणजे संख्या, संख्या, अशी संख्या की जी कशी आहे, मिनिंगफुल आहे, अशी संख्या की जी कशी आहे, ट्रस्टवर्दी आहे, सिग्निफिकंट आहे, त्या संख्येला, फिगरला काय म्हणायचंय, सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचंय. मग त्या संख्येचा प्लेस कुठला का असेना, इट मे बी 2 प्लेसेस आफ्टर डेसिमल, इट मे बी 3 प्लेसेस आफ्टर डेसिमल, मग त्या संख्येचा प्लेस कुठला का असेना, डेसिमल नंतर ती 2 घरापर्यंत असेल, 3 घरापर्यंत असेल, 1 घरापर्यंत असेल, बरोबर आहे. अशी संख्या की जी कशी आहे, मिनिंगफुल आहे, ट्रस्टवर्दी आहे, सिग्निफिकंट आहे, त्या फिगरला काय म्हणता येईल, सिग्निफिकंट फिगर असं म्हणता येईल. मग आता सिग्निफिकंट फिगर कशी ओळखायची, कशी ठरवायची, बरोबर आहे का नाही, त्याचे काही रूल्स आहेत, बरोबर, त्याचे काही रूल्स आहेत. तर कुठले कुठले रूल्स आहेत ते बघूया. दिलेली फिगर ही सिग्निफिकंट फिगर कशी ओळखायचे, त्याचे काय काय नियम आहेत ते नियम आपण बघूया, त्याचे काय काय रूल्स आहेत ते रूल्स आपण बघूया. आता एक्झामला ह्याच्यावरती न्यूमरिकल्स विचारतात बरं का, एक्झामला ह्याच्यावरती न्यूमरिकल्स विचारतात. बऱ्याच वेळा हे जे काही रूल्स आहेत त्या रूल वरती देखील बऱ्याच वेळा काय केलं जातं, क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, स्क्रीन दिसते का हो, यस सर. काय लिहिलंय स्क्रीनवर मी, SF सिग्निफिकंट फिगर. हा म्हणजे हे कडेचा जो ब्लॅक पार्ट आहे तो दिसतोय तुम्हाला ना. येस सर. ओके. हा तर बघा रूल नंबर 1 काय म्हटलंय बघा, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स. आता आपल्याला माहित आहे हे जे काय डिजिट आहेत, कुठले कुठले डिजिट आहेत बघा, 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, बरोबर आहे का नाही. हे कसले अंक आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत. हे कसले डिजिट आहेत, नॉन झिरो, त्याच्यामध्ये कुठेही झिरो नाहीये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे कसले डिजिट आहेत, नॉन झिरो डिजिट आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत.
बरोबर आहे का नाही? मग पहिला रूल काय सांगतोय, हे जे काही नॉन झिरो डिजिट्स आहेत, हे नॉन झिरो डिजिट्स कसे असतात? सिग्निफिकंट असतात. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. हे जे काही नॉन झिरो डिजिट्स आहेत, हे नॉन झिरो डिजिट्स कसे आहेत? सिग्निफिकंट आहे. बरोबर, हा पहिला नियम. पहिला नियम कळाला. सगळेच्या सगळे नॉन झिरो डिजिट हे सिग्निफिकंट असतात, मिनिंगफुल असतात. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. ठीक आहे, हा पहिला लॉ. दुसरा लॉ काय सांगतोय? ऑल द झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरोबर आहे. आता बघा, हे सगळे जे काही नॉन झिरो डिजिट आहेत ते सिग्निफिकंट आहेत. हे जे काय सगळे नॉन झिरो डिजिट आहेत, हे नॉन झिरो डिजिट कसे आहेत? सिग्निफिकंट आहे. बरोबर आहे. मग आता राहिला प्रश्न कुणाचा? फक्त झिरोचा. झिरो सोडून बाकीचे जे काय डिजिट आहेत, एक्सेप्ट झिरो, रिमेनिंग ऑल डिजिट्स आर सिग्निफिकंट. झिरो सोडून बाकीचे जे काय डिजिट आहेत, हे बाकीचे डिजिट्स कसे असतात? सिग्निफिकंट असतात. बरोबर आहे का नाही? झिरो सोडून बाकीचे जे काय डिजिट आहेत, ते डिजिट कसे आहेत? सिग्निफिकंट. मग राहिला प्रश्न झिरोचा. मग झिरो सिग्निफिकंट असतो की नाही ते आपल्याला बघायचं आहे. झिरो कधी कधी सिग्निफिकंट आहे आणि कधी तो सिग्निफिकंट नसतो, ते आता आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. पहिला आता नियम बघितला आपण, ऑल दी नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. हे जे काय नॉन झिरो डिजिट आहेत, हे सगळेच्या सगळे नॉन झिरो डिजिट कसे असतात? सिग्निफिकंट असतात. राहिला प्रश्न झिरोचा. मग झिरो मे बी सिग्निफिकंट और मे नॉट बी सिग्निफिकंट. तर राहिला प्रश्न झिरोचा. बऱ्याच वेळा हा झिरो सिग्निफिकंट असतो, बऱ्याच वेळा तो नॉन सिग्निफिकंट असतो. बरोबर. मग आता झिरो कधी सिग्निफिकंट असतो? झिरो कधी सिग्निफिकंट असतो ते बघूया. जर बघा, सेकंड लॉ काय सांगतोय? इफ झिरो कम्स बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, ऍट दॅट टाइम झिरो इज कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. जर झिरो दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर तो झिरो कसा असतो? सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल बघा, इथं स्क्रीनवर बघा, 1023 असा एखादा नंबर आहे. 1023, 1023 असा एखादा डिजिट आहे. आता ह्याच्यामध्ये 1 सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट आहे, 3 सिग्निफिकंट आहे. का हो? वाय 1, 2, 3 आर सिग्निफिकंट? हे जे काय दिलेल्या फिगर नॉन मधले, झिरो डिजिट. हा बरोबर आहे. का? तर हे कसले डिजिट आहेत? नॉन झिरो डिजिट आहेत. आणि आपल्याला माहित आहे, हे जे काही नॉन झिरो डिजिट आहेत, हे नॉन झिरो डिजिट कसे असतात? सिग्निफिकंट. पहिलाच रूल आहे की ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरोबर आहे का नाही? हे नॉन झिरो डिजिट कसे असतात? सिग्निफिकंट असतात. त्यामुळे ह्या दिलेल्या फिगरमध्ये 1, 2 आणि 3 हे जे काय डिजिट आहेत, हे डिजिट कसे आहेत? नॉन झिरो असल्यामुळे सिग्निफिकंट आहे. आता राहिला प्रश्न झिरोचा. आता झिरोची पोझिशन काय आहे? झिरोची पोझिशन काय आहे? इट कम्स बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. झिरो कसा आलाय? दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आलाय. झिरो इट इज प्लेस्ड इन बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. हा जो काय झिरो आहे, तो झिरो कुठं आहे? दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये. बरोबर आहे. जर असं असेल तर त्यावेळी तो झिरो काय म्हणून समजायचा? सिग्निफिकंट म्हणून समजायचा. त्यावेळी तो झिरो काय म्हणून समजायचा? सिग्निफिकंट म्हणून समजायचा. बरोबर. मग आता ही होल फिगर विचारात घ्या. 1023 ही होल फिगर विचारात घ्या. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 4. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कुठल्या आल्या? 4 आल्या. बघा, पहिला 1 सिग्निफिकंट आहे, हे 2, हे 3, ही 4. एकूण सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 4. बरोबर आहे का नाही? दिलेले सगळे डिजिट कसे आहेत? सिग्निफिकंट आहेत. 1, 2, 3 हे नॉन झिरो आहेत. आणि आपल्याला पहिला रूल माहित आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरोबर आहे. राहिला प्रश्न झिरोचा. तर इट इज प्लेस्ड इन बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. हा जो काय झिरो आहे, तो झिरो कुठं आहे? दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये. त्यामुळे हा झिरो कसा आहे? सिग्निफिकंट आहे. हा संपला सेकंड रूल. ठीक आहे. आता थर्ड रूल काय सांगतोय बघूया. कळालं इथपर्यंत? 2 रूल कळालेत पहिल्यांदा? Yes, sir. ओके. येस सर. आता नेक्स्ट बघूयात थर्ड रूल काय सांगतो बघा. थर्ड रूल, इफ द नंबर इज लेस दॅन
थर्ड रूल बघा. इफ द नंबर इज लेस दॅन 1, जर एखादा नंबर 1 पेक्षा कमी असेल, देन 0 ऑन द राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट but to the left side of non-zero digit are not significant figures. For example दिले बघा 0.0028 underlined 0 are not significant figures. बरोबर आहे. जर समजा एखादा अंक 1 पेक्षा कमी लहान असेल, if the number is less than 1, इथं 1 लिहायचं राहिलंय, if the number is less than 1, तर अशा वेळी zeros to the right of the decimal point and to the left of the non-zero digit are not significant. म्हणजे अशा वेळेला हे जे काही 2 झिरो आहेत, हे 2 झिरो सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही. समजा एखादा अंक आहे 0.022, बरोबर आहे. आता ही संख्या कशी आहे, 1 पेक्षा कमी आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे, 1 पेक्षा कमी आहे संख्या. अशा वेळी हा इथं डेसिमल पॉइंट आहे, हा डेसिमल पॉइंट आहे. त्या डेसिमल पॉइंटच्या राईटचा जो काही झिरो आहे, बरोबर आहे, डेसिमल पॉइंटच्या राईटचा जो काही झिरो आहे अंडरलाईन केलेला, आणि डेसिमल पॉइंटच्या लेफ्टचा जो काही झिरो आहे, हे झिरो सिग्निफिकंट नसतात, हे झिरो सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही. समजा मी अशी संख्या लिहिली 0. आता मला सांगा या दिलेल्या फिगर मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 2. कुठल्या कुठल्या? 2 आणि 2, 2 and 2. बरोबर आहे का नाही. हे जे 2 झिरो आहेत, हे 2 झिरो सिग्निफिकंट आहेत का? नाही. नाहीत का? कारण गिव्हन नंबर इज लेस दॅन 1. इन दॅट केस झिरोज टू द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट अँड टू द लेफ्ट ऑफ द डेसिमल पॉइंट्स आर नॉट सिग्निफिकंट. बरोबर आहे. ही दिलेली संख्या कशी आहे, 1 पेक्षा कमी आहे. अशा वेळी हे जे काय डेसिमल पॉइंटच्या राईटचा आणि लेफ्टचा झिरो आहे, हे झिरो सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे. मात्र मी जर दुसरी संख्या अशी लिहिली 0.0202, आता मला सांगा, आता बघा हा पहिला आणि दुसरा झिरो हे कसे आहेत, ही दिलेली संख्या कशी आहे, लेस दॅन 1 आहे. ही दिलेली संख्या लेस दॅन 1 आहे. त्यामुळे हे जे काय सुरुवातीचे झिरोज आहेत, बिगिनिंग झिरोज, हे झिरो कसा आहे, इट इज टू द लेफ्ट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट, आणि दुसरा झिरो कसा, इट इज टू द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट, and this number is less than 1. In that case these beginning zeros are not significant. बरोबर आहे. मात्र इथे एक झिरो आहे बघा, इथं एक झिरो आहे, हा झिरो सिग्निफिकंट आहे का? Yes. का? कारण नॉन झिरो. करेक्ट. कारण हा झिरो कसा आहे, 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये. बरोबर आहे का नाही. त्यामुळे इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 3. कुठल्या 202. म्हणजे ह्या फिगरवरनं असं लक्षात येत आहे, हे सुरुवातीचे झिरो सिग्निफिकंट नाहीये, मात्र पुढचा झिरो मात्र सिग्निफिकंट आहे. म्हणजे बऱ्याच वेळा झिरो हा सिग्निफिकंट असतोय, तर बऱ्याच वेळा तो झिरो सिग्निफिकंट नसतो. त्यासाठी आपल्याला ह्या झिरो वरती मेजर फोकस करायचा आहे. तो कधी सिग्निफिकंट असतो, कधी सिग्निफिकंट नसतो, ते आपल्याला बघावं लागेल. इथं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होत आहे. इन केस ऑफ झिरोच्या बाबतीत बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतंय. बाकी अंकाचं काही कन्फ्युजन नाहीये, कारण बाकीचे अंक कसे असतात, नॉन झिरो असतात, आणि आपल्याला पहिलाच नियम माहित आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरोबर आहे. राहतोय प्रश्न झिरोचा, मग तो कधी सिग्निफिकंट आहे, कधी नॉन सिग्निफिकंट आहे, ते आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी आपण दुसरा नियम बघितला, इफ झिरो कम्स इन बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट ऍट दॅट टाइम इट इज कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. जर झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर त्याला तुम्ही सिग्निफिकंट समजा. जर समजा झिरो समजा एखादी संख्या लेस दॅन 1 आहे, आणि इफ झिरो इज ऍट राईट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट अँड ऍट द लेफ्ट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट, ऍट दॅट टाइम दीज झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. जर संख्या 1 पेक्षा लहान असेल आणि जर झिरो डेसिमलच्या राईटला पण आहे, लेफ्टला पण आहे, तर अशा वेळेला हा जो काही झिरो आहे, हा झिरो सिग्निफिकंट नसतो. ठीक आहे. तर हा झाला आपला थर्ड लॉ.
थर्ड रूल. आता फोर्थ बघायचं आहे. काय म्हटलं बघा, द टर्मिनल नंबर विदाउट ए डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट. बरोबर आहे का नाही? जर समजा टर्मिनल झिरोज असतील, ट्रेलिंग झिरोज असतील, ट्रेलिंग म्हणजे शेवटचे, बरोबर आहे. ट्रेलिंग टर्मिनल म्हणजे कसले, शेवटचे. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊयात, लक्षात येईल. इथं लिहिलंय बघा, टर्मिनल. टर्मिनल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रेलिंग. त्यालाच काय म्हणायचं, ट्रेलिंग. इथं आहे बघा, ट्रेलिंग. हा, ट्रेलिंग झिरो किंवा टर्मिनल झिरो म्हणजे कसे, शेवटी असणारे, संख्येच्या शेवटी असणारे झिरोज, त्याला एंडिंग झिरोज. फार तर त्याला काय म्हणा, एंडिंग झिरो, शेवटी येणारे झिरो. त्याला काय, असे जे काही झिरोज आहेत हे झिरो सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे. मात्र तो नंबर कसा पाहिजे, विदाउट ए डेसिमल पॉइंट. फॉर एक्झाम्पल 100. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल 100. आता ह्या झिरोची पोझिशन काय आहे, हे 2 झिरो संख्येच्या शेवटी आले. बरोबर आहे. म्हणून त्या झिरोला काय म्हणायचंय, टर्मिनल झिरो, किंवा त्या झिरोला काय म्हणा, ट्रेलिंग झिरो, किंवा त्या झिरोला काय म्हणा, एंडिंग झिरोज असं म्हणा. बरोबर आहे का नाही? आणि ह्या दिलेल्या संख्येमध्ये कुठं डेसिमल पॉइंट आहे का, नाहीये. म्हणजे जर एखादा नंबर विदाउट डेसिमल पॉइंट असेल तर त्या नंबरमध्ये येणारे ट्रेलिंग झिरोज हे सिग्निफिकंट नसतात. तर त्या नंबरमध्ये येणारे ट्रेलिंग झिरोज हे सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? मग आता हा अंक विचारात घ्या, 100. ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर येतील मग? 1. कुठला डिजिट? 1. 1च असेल. 1च असेल पहिला डिजिट. मग हे शेवटचे झिरो का सिग्निफिकंट नाही आहेत? ट्रेलिंग झिरो. कारण ते कसले झिरोज आहेत, ट्रेलिंग झिरोज Trailing आहेत. zero are not significant. हा ते ट्रेलिंग झिरोज आहेत, टर्मिनल झिरोज आहेत, एंडिंग झिरोज आहेत. आणि आपला लॉ काय सांगतोय, इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉइंट ऍट दॅट टाइम, ट्रेलिंग झिरोज और टर्मिनल झिरोज और एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. जर एखाद्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट नसेल तर त्यावेळेला त्या संख्येमधले हे जे काय एंडिंग झिरोज आहेत, टर्मिनल झिरोज आहेत, किंवा हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, हे झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? मग आता बघा, इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, 1 2 3. इथं 123 मीटर म्हणजेच काय, आता 123 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आले? 3. 3. हा, आता इथं 1 2 3 00 सेंटीमीटर. इकडं मीटर मध्ये होतं, इकडं सेंटीमीटर मध्ये केलंय. आपल्याला माहित आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 123 मीटरचे सेंटीमीटर केले म्हणजे किती येतील? 12,300 सेंटीमीटर. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कुठल्या कुठल्या? 1 2 3. 1 2 3 म्हणजे तीनच आल्या. शेवटचे झिरो का नाही? कारण ट्रेलिंग. ट्रेलिंग आहेत, एंडिंग आहेत. आणि आपला लॉ काय सांगतोय, रूल काय सांगतोय, इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉइंट ऍट दॅट टाइम सच अ ट्रेलिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. त्याच्या पुढचा एक नंबर दिलाय, काय दिलाय बघा, या सेंटीमीटरचे मिलीमीटर केले. आपल्याला माहित आहे सेंटीमीटरचे मिलीमीटर काय कसे करतात, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 10 मिलीमीटर. आपल्याला माहित आहे ते आपल्याकडे पट्टी असते, स्केल, त्याच्यावरचं नोटिंग हे सेंटीमीटर मध्ये असतं. 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा असतात. बरोबर आहे का नाही? 10 लाईन्स असतात. आणि एका लाईन म्हणजे काय, 1 मिलीमीटर असतो. मग आता सेंटीमीटरचे मिलीमीटर करताना तुम्ही काय करणार, त्याला 10 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे किती आले? 12 30 00 मिलीमीटर. ठीक आहे. आता ह्याच्यामधले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर ओळखा. 1 2 3. 1 2 3 तीनच आल्या. म्हणजे इथंही पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण 3च होत्या, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण 3च आहे, तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण 3च आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही आता बघा, पहिलं जे एक्झाम्पल होतं ते मीटर मध्ये, दुसरं होतं ते सेंटीमीटर मध्ये, तिसरं होतं तो मिलीमीटर मध्ये. बरोबर आहे का नाही? म्हणजे जर तुम्ही एखादा मेजरमेंट वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये जर कन्वर्ट केलं तर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर बदलतात का? नाहीत. पहिल्यांदा 123 मीटर होता, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 3च आहे.
दुसरा सेंटीमीटर मध्ये, सीजीएस सिस्टम मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 3च आहे. चौथा काय तिसरा काय केला, मिलीमीटर मध्ये घेतला तरी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 3च आहे. म्हणजे काय केलंय, एक मेजरमेंट, बरोबर आहे का नाही, एकच मेजरमेंट वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये कन्वर्ट केलं. एक मेजरमेंट वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये कन्वर्ट केलं तर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर बदलतात का? नाही sir. नाहीये. पहिल्यांदाही 3च आहे, दुसऱ्या वेळी 3च आहे, तिसऱ्या वेळी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 3च आहे. ठीक आहे. तर हे झालं एक रूल. काय सांगतोय हा रूल, जर एखाद्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट नसेल तर त्या संख्येमधले ट्रेलिंग झिरोज हे सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? नेक्स्ट बघायचं आता आपल्याला काय म्हटलं आणखी बघा, द ट्रेलिंग झिरो इन ए नंबर विथ अ डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. बरोबर आहे का नाही? ट्रेलिंग झिरोज इन ए नंबर विथ अ डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. इथं उदाहरण दिलंय बघा, काय बघा एक्झाम्पल, काय एक्झाम्पल बघा, 3.500. ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आला तर आपला हा नियम काय सांगतोय की जर त्या डिजिट मध्ये त्या फिगर मध्ये जर डेसिमल पॉइंट असेल तर त्या केसमध्ये ट्रेलिंग झिरोज हे सिग्निफिकंट असतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे जे काय मी सर्कल केलंय ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कुठले कुठले आले? 3500. 3, 5. बरोबर आहे, म्हणजे 4 सिग्निफिकंट फिगर आल्या. नेक्स्ट पुढचा घ्या बघूया जरा विचारांमध्ये. ह्याच्यामध्ये आता बघा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? चार. थोडस मी इथं लिहितो. हा सांगा, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 4. आता मला सांगा, हे दोन सुरुवातीचे 2 झिरोज, सुरुवातीचे हे जे काय 2 झिरोज आहेत, सुरुवातीचे लिडिंग झिरोज म्हणा त्याला. बघा एका शब्दाला वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे गोंधळून जाऊ नका. बिगिनिंग झिरो किंवा त्याला लिडिंग झिरोज, लिडिंग झिरो म्हणजे सुरुवातीचे, बरोबर आहे, बिगिनिंग लिडिंग झिरोज. आणि शेवटच्या झिरोला काय म्हणतात? ट्रेलिंग, टर्मिनल, एंडिंग झिरोज. बरोबर आहे का ना? आणि सुरुवातीचे जे झिरो आहेत त्याला काय म्हणायचंय? लिडिंग झिरोज. बरोबर आहे का नाही? किंवा त्याला बिगिनिंग झिरोज असं म्हणतात. आता मला सांगा, हे जे काय लिडिंग झिरोज आहेत हे लिडिंग झिरो सिग्निफिकंट आहेत का? नाहीत. का? तर ही फिगर कशी आहे? लेस दॅन 1 आहे. बरोबर आहे का नाही? आणि आपल्याला माहित आहे जर फिगर इज लेस दॅन 1 at that time zeros to the right and left side of decimal point are not significant. जर फिगर लेस दॅन 1 असेल तर त्यावेळी त्या डेसिमल पॉइंटच्या राईट आणि लेफ्टचा झिरो हा सिग्निफिकंट नसतो. त्यामुळे हे 2 झिरोज सिग्निफिकंट नाहीये. आता राहिला प्रश्न 6चा. 6 सिग्निफिकंट आहे, 9 सिग्निफिकंट आहे का? नॉन Non-zero. नॉन झिरो Non डिजिट. zero. ओके, आता राहिला प्रश्न ह्या झिरोचा, शेवटच्या झिरोचा. हा, तर हे शेवटचे झिरो ट्रेलिंग झिरोज कसे आहेत? सिग्निफिकंट आहेत. का सिग्निफिकंट आहेत? कारण डेसिमल. ह्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट आला. बरोबर आहे का ना? डेसिमल पॉइंट इज प्रेझेंट इन दिस नंबर. आणि आपला हा रूल काय सांगतोय? इफ अ नंबर इज विथ अ डेसिमल पॉइंट ऍट दॅट टाइम ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. तर अशा वेळी हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत हे ट्रेलिंग झिरोज कशा असतात? सिग्निफिकंट असतात. मग जर आपण टोटल फिगरचा जर विचार केला तर ह्या टोटल फिगर मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या? 4. 4. कुठल्या कुठल्या? 6, हा. 9, 6, 0. 9, 0. ओके, 6900. बरोबर आहे का नाही? लक्षात येतंय का? कन्फ्युज व्हायचं नाहीये. आता इथं दोन्ही झिरो साठी रूल्स वेगळे आहेत. हे जे काय सुरुवातीचे झिरोज आहेत, लिडिंग झिरोज आहेत, त्यासाठी रूल वेगळा आहे. आणि जे काय शेवटचे झिरोज आहेत त्याच्यासाठी रूल वेगळा आहे. लिडिंग झिरो साठी काय रूल सांगितला आपण? लिडिंग झिरोज साठी काय रूल सांगितला? द नंबर इज लेस दॅन 1, हेन्स zeros to the right and left of decimal point are not significant. बरोबर? तर हे जे काय एंडिंग झिरोज आहेत, ट्रेलिंग झिरोज आहेत, त्याच्यासाठी काय रूल सांगितला आपण? द नंबर इज विथ अ डेसिमल पॉइंट. द नंबर इज विथ डेसिमल पॉइंट at that time these trailing zeros are considered as significant. At that time these trailing zeros are considered as significant.
बरोबर आहे का नाही? म्हणून मी सांगितलं हा झिरो आपल्याला कन्फ्युज करतोय. बरोबर आहे. समटाइम इट इज सिग्निफिकंट व्हाईल समटाइम इट इज नॉट सिग्निफिकंट. मग तो कधी सिग्निफिकंट आहे कधी सिग्निफिकंट नाहीये त्यासाठी हे आपल्याला सगळे रूल बघायचे. बाकी एक्सेप्ट झिरो बाकी डिजिटचा काहीच प्रश्न नाहीये, कारण बाकीचे डिजिट नॉन झिरो असतात आणि आपला पहिलाच रूल काय सांगतोय, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरोबर, कळाले हा रूल? येस. येस सर. हा, चला नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, द नंबर शुड बी जनरली रिपोर्टेड इन सायंटिफिक नोटेशन, म्हणजेच इन टर्म्स ऑफ पॉवर ऑफ 10. काल बघितलं होतं आपण हे जे काय सायंटिफिक नोटेशन्स आहेत, कॉन्स्टंट्स आहेत किंवा जे काय लेंदी डिजिट्स असतात, हे लेंदी डिजिट नेहमी काय केले जातात, 10च्या पॉवर मध्ये एक्सप्रेस केले जातात. बरोबर आहे का नाही? मात्र 10ची पॉवर ही सिग्निफिकंट मध्ये कन्सिडर केली जात नाही. सिग्निफिकंट फिगर ठरवताना 10च्या पॉवरचा विचार केला जात नाही. 10 powers of 10 are not considered for significant figure. बरोबर आहे का नाही? 10च्या पॉवरचा विचार सिग्निफिकंट फिगर साठी करायचा नाहीये. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो, ऑलरेडी काही एक्झाम्पल दिले तिथे बघा. मी असं लिहिलं इथं 25 into 10⁻²² मीटर वगैरे असं लिहिलं आपण. ठीक आहे. आता इथं सिग्निफिकंट फिगर किती आल्या? आता इथं तुम्ही सिग्निफिकंट फिगर ठरवताना ह्या 10च्या पॉवरचा विचार करायचा नाहीये. बरोबर आहे का नाही? त्या 10च्या पॉवरचा विचार करायचा नाही. राहिलेली फिगर विचारात घ्या. राहिलेली फिगर कुठली आहे? 25. बरोबर आहे का नाही? मग 25 मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 2. 2. कुठल्या कुठल्या? 2, 5. 2 and 5. बरोबर आहे का नाही? 2 and 10च्या 5. पॉवर, ओके, 10च्या पॉवरचा विचार करताय का? नाही. नाही, नाही. कारण आपला हा रूल आहे. काय सांगतोय रूल? पॉवर्स ऑफ 10 आर नॉट कन्सिडर्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर. हे जे काय 10च्या पॉवर आहेत, पॉवर्स ऑफ 10, सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी ह्याचा अजिबात विचार करायचा नाहीये. बरोबर आहे. राहिलेला जो डिजिट आहे त्यामधले सिग्निफिकंट फिगर शोधा. जमेल? लक्षात येते का हे सगळे रूल्स? येस. कारण हे रूल महत्वाचे आहेत. ह्यातला कन्फ्युजन करणारा व्यक्ती कोण आहे? झिरो. झिरो. बरोबर आहे का नाही? म्हणजे झिरो किती कन्फ्युज करतोय, झिरोची व्हॅल्यू किती मोठी आहे कळेल आता तुम्हाला. बरोबर आहे का नाही? कन्फ्युजन करणारा पार्ट कुठला आहे? झिरो. तर हे रूल लक्षात घ्या. परत एकदा आपण रिपीट करूयात. हा, बोला. सर 1 पण आहे ना सिग्निफिकंट फिगर? 1 बघा, पहिलाच नियम आपला आहे काय? ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर. 1, 2, 3 हे आहेत ना 9 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे काय 1 to 9 डिजिट आहेत हे कसले आहेत? नॉन झिरो डिजिट आहेत. आपला पहिला रूल काय आहे की हे जे काय सगळे नॉन झिरो डिजिट्स आहेत हे सगळे नॉन झिरो डिजिट कशा असतात? सिग्निफिकंट असतात. ऑल दीज नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. हे जे काय सगळे नॉन झिरो डिजिट आहेत 1 पासून 9 पर्यंतचे अंक हे नॉन झिरो आहेत. बरोबर आहे. आणि हे नॉन झिरो डिजिट कसे असतात? सिग्निफिकंट असतात. त्यामुळे 1 सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट आहे, 3, 4 अप टू 9 पर्यंत हे सगळे डिजिट कसे आहेत? सिग्निफिकंट आहे. कारण का? तर ते नॉन झिरो आहेत म्हणून. बरोबर आहे का? हो. कळालंय? हो सर. हा, आता राहिला प्रश्न झिरोचा. बरोबर आहे. मग झिरो कधी सिग्निफिकंट आहे कधी नाहीये ते बघायचं आहे. बरोबर आहे. बाकी डिजिटचा काही संबंध नाही आता, कारण बाकी डिजिट कसे आहेत? नॉन झिरो असल्यामुळे ते सिग्निफिकंट आहे. आता राहिला प्रश्न झिरोचा. बघूया झिरोचे लॉज रूल्स काय काय आहेत. पहिला काय सांगतो बघा, ऑल द झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जर एखादा झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला, जर एखादा झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर त्यावेळी तो झिरो काय म्हणून समजायचा? सिग्निफिकंट. बरोबर आहे का ना? आता इथं मी एक नंबर घेतला, एक फिगर घेतली 302, 302, 302 मी हा एक संख्या घेतली. आता याच्यामध्ये झिरो कुठं आलाय? इट कम्स इन बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट. हा झिरो कुठं आला? 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला, म्हणून तो झिरो कसा आहे?
म्हणून तो झिरो कसा आहे सिग्निफिकंट. हा आपला झिरोच्या बाबतीतला पहिला लॉ. काय सांगितला, झिरो कम्स इन बिटवीन टू नॉन झिरो डिजिट ऍट दॅट टाइम इट इज कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. अशा वेळी तो झिरो सिग्निफिकंट म्हणून समजला जातो. बरोबर आहे. आता नेक्स्ट काय सांगताय बघा. नेक्स्ट काय म्हटलंय, इफ नंबर इज लेस दॅन 1, जर एखादी संख्या 1 पेक्षा कमी असेल तर त्यावेळी झिरोज टू द राईट अँड लेफ्ट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. जर एखादा नंबर 1 पेक्षा कमी असेल तर त्यावेळी त्या डेसिमल पॉइंटच्या राईट आणि लेफ्टचा झिरो हा सिग्निफिकंट असतो. फॉर एक्झाम्पल 0.0425. बरोबर आहे. आता ही संख्या कशी आहे, लेस दॅन 1 आहे, 1 पेक्षा कमी. अशा वेळी हे जे काय झिरोज आहेत, कुठले झिरोज बघा, मी हे मार्क केलेले, हे जे काय 2 झिरोज आहेत, हे झिरो कसं आहे बघा, हे झिरो कसे आहेत, या डेसिमलच्या राईटला आहे, एक झिरो डेसिमलच्या लेफ्टला आहे, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे, तर एक झिरो दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे. अशा वेळी हे 2 झिरो कसे असतात, सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही. तो जर 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर तो सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल इथं स्क्रीनवर बघा सगळ्यांनी, इथं झिरो मी लिहिला मध्ये, बरोबर आहे का. 2 आणि 5च्या मध्ये लिहिला झिरो, तर तो सिग्निफिकंट येईल. काय, तर तो नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला. मात्र सुरुवातीचे जे काय झिरोज आहेत, बिगिनिंग झिरोज आहेत, लिडिंग झिरोज आहेत, हे झिरोज कसे आहेत, राईट साइड ऑफ द डेसिमल अँड लेफ्ट साइड ऑफ डेसिमल, आणि टोटल फिगर कसे आहे, लेस दॅन 1 आहे, 1 पेक्षा कमी आहे, फ्रॅक्शन मध्ये. अशा वेळी ते झिरो सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही, कळतंय का. Yes, sir. येस सर. अशा वेळी ते झिरो सिग्निफिकंट नसतात. नेक्स्ट बघायचं आहे, काय म्हणतात बघा, द टर्मिनल झिरोज विदाउट डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट. बरोबर. समजा मी असा अंक लिहिला 2300. आता हे कसले झिरो आहेत, टर्मिनल झिरोज आहेत, एंडिंग झिरोज आहेत, ट्रेलिंग झिरोज आहेत, आणि ही फिगर कशी आहे, विदाउट डेसिमल पॉइंट आहे. ह्या फिगर मध्ये कुठेही दशांश चिन्ह नाहीये. बरोबर आहे. मग आपला हा रूल काय सांगतोय, इफ अ फिगर इज विदाउट डेसिमल पॉइंट देन ट्रेलिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. तर अशा वेळी हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, हे ट्रेलिंग झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे. मात्र जर डेसिमल पॉइंट आला तर मात्र हे ट्रेलिंग झिरोज, मात्र जर डेसिमल पॉइंट आला तर हे ट्रेलिंग झिरोज मात्र कशा आहेत, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. बरोबर. आता मला सांगा, या दिलेल्या फिगर मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती, 2, कुठले 2, 3. 2 and 3. ओके. हे झिरो का नाहीत, ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरोज आहेत, आणि फिगर कसे आहे, विदाउट डेसिमल पॉइंट आहे, त्यावेळी हे ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट नसतात. ठीक आहे. आता मला सांगा बघा, मी जर समजा इथं डेसिमल पॉइंट दिला, तर काय झाली फिगर बघा, 2.300. फिगर कशी बनली, 2.300. बरोबर आहे, 2.300. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कुठल्या कुठल्या आल्या, 2300. 230. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 4 आल्या. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 4 आल्या. बरोबर आहे का नाही. आता इथं हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, हे कसे आहेत, इथं हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, हे ट्रेलिंग झिरोज कसे आहेत, सिग्निफिकंट. का, डेसिमल पॉइंट. बरोबर आहे का नाही, कारण त्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आला. बरोबर आहे. आपला नियम काय सांगतोय, जर फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आला तर सगळे तर मात्र हे ट्रेलिंग झिरोज सिग्निफिकंट आले नसते. बरोबर आहे का नाही. डेसिमल पॉइंट आल्यामुळं ट्रेलिंग झिरोज कसे झाले, सिग्निफिकंट बनले. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा,
नेक्स्ट रूल काय सांगतोय बघा, द ट्रेलिंग झिरो इन ए नंबर विथ अ डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. इथं दिलंय बघा, जर त्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आला तर त्यावेळी हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहे ते सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल इथं दिलंय बघा 3.500. आता ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि शेवटचे झिरोज इथं कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत की नाहीत? आहेत. आहेत का? Decimal point. कारण डेसिमल पॉइंट इज प्रेझेंट इन द फिगर. का तर त्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट प्रेझेंट आहे. बरोबर आहे का नाही? किंवा आता इथं त्यांनी दिलं दुसरं एक्झाम्पल 0.06900. हा, आता ह्याच्यामध्ये सांगा हे फिगर कसे आहे, लेस दॅन 1 आहे. त्यामुळे हे जे काय लिडिंग झिरोज आहेत सुरुवातीचे, हे झिरोज कसे आहेत, 1 0 टू द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट, अनदर 0 इज टू द लेफ्ट ऑफ द डेसिमल पॉइंट. एक 0 डेसिमलच्या राईटला आहे, दुसरा 0 डेसिमलच्या लेफ्टला आहे. त्यामुळे हे दोन्ही झिरो सिग्निफिकंट येणार नाहीत. मात्र हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, हे ट्रेलिंग झिरोज कसे येतील? Significant. का? हे ट्रेलिंग झिरोज का सिग्निफिकंट येतील? कारण ह्या Decimal. फिगर मध्ये डेसिमल पॉइंट प्रेझेंट आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? बघा काय सांगतोय मी, जर एखाद्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट प्रेझेंट असेल तर ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट असतात. मात्र हे जे काय लिडिंग झिरोज आहेत सुरुवातीचे, हे झिरोज मात्र सिग्निफिकंट नसतात. हे जे काय लिडिंग झिरोज आहेत हे लिडिंग झिरोज मात्र सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? Yes. ओके. आता जनरली काय केलं जातं, हे जे काय लेंदी डिजिट्स आहेत किंवा हे जे काय सायंटिफिक नोटेशन्स आहेत, कॉन्स्टंट्स आहेत, हे कॉन्स्टंट जनरली काय केले जातं, 10च्या पॉवर मध्ये एक्सप्रेस केले जातात. बरोबर आहे? अशा वेळी 10च्या पॉवरचा वापर सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी करायचा नाही. पॉवर्स ऑफ टेन्स आर नॉट कन्सिडर्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी 10च्या पॉवरचा यूज करायचा नाही. बरोबर आहे का नाही? तर काही एक्झाम्पल दिलेत बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे, एखादी फिगर घेतली तुम्ही 6.623 इंटू 10⁻⁻24 अशी एखादी फिगर घेतली. आता ह्याच्यामधले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कुठले? 6,6,2,3. बरोबर, 6,6,2,3 म्हणजे एकूण 4 डिजिट हे सिग्निफिकंट आहेत. इथं 10च्या पॉवर घ्यायचे का? नाहीत. नाहीये, कारण आपला लास्टचा रूल काय सांगतोय, पॉवर्स ऑफ 10 आर नॉट कन्सिडर्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी 10च्या पॉवरचा यूज करायचा नाही. रिमेनिंग जो हा 1 पण आहे ना ते सिग्निफिकंट 10 मधला? नाही 10 हा एक संख्या आहे ना, हे लक्षात घ्या. बघा 10ची पॉवर 2 म्हणजे याचा अर्थ काय, 10 ही एक संख्या आहे. बरोबर आहे का नाही? 10ची पॉवर 2 म्हणजे 10 गुणुले 10 करता तुम्ही. बरोबर आहे? 1 गुणुले 1 करत नाही तर तुम्ही. लक्षात येत आहे का? 10⁻²² म्हणजे काय, 10चा गुणाकार 2 वेळा म्हणजे 10 ही एक संख्या झाली. ही 10 एक संख्या झाली. असं नाही 1 एक अंक आणि तो 0 एक अंक, पूर्ण फिगरचा विचार करताय तुम्ही इथं. बरोबर आहे का? हो सर. हा, त्यामुळे इथं 10ची पॉवर -24 आहे. बरोबर आहे? 10⁻⁻24 आहे म्हणजे असं नाहीये 1चा घातांक -24 आहे नंतर 0चा घातांक -24 आहे, असा आहे का अर्थ त्याचा? नाही. टोटल एकूण 10 ही संख्या आहे आणि 10चा घातांक, बरोबर आहे का, पॉवर ऑफ 10 -24 आहे. जर समजा तुम्ही असं म्हटलं 10⁻² म्हटलं तर इथं काय अर्थ आहे, 10चा घातांक 2 आहे, 1चा घातांक 2 आणि मग नंतर 0चा घातांक 2 असं नाहीये. बरोबर आहे का? इथं अर्थ काय आहे, 10 गुणुले 10, बरोबर आहे ना, 10ची पॉवर 2 आहे म्हणजे 10चा 2 वेळा गुणाकार, असं नाहीये इथं. याचा अर्थ की 1ची पॉवर 2 आणि नंतर 0ची पॉवर 2 असं नाहीये. 10 ही एक संख्या आहे आणि त्याची पॉवर 2 आहे, त्याचा घातांक 2 आहे.
तसं इथं जे काय 10⁻24 आहे त्याच्यामध्ये 10चा घातांक वजा 24 आहे, 10ची पॉवर -24 आहे. बरोबर आहे का नाही? असा याचा अर्थ नाहीये की 1ची पॉवर वजा 24 आणि 0ची पॉवर वजा 24 असा नाहीये. 10 ही एक संख्या आहे इथं. बरोबर? येस सर. त्यामुळं 10 आणि आपला रूलच ते सांगतोय, पॉवर ऑफ 10 असं म्हणतोय, 10ची पॉवर. बरोबर आहे का नाही? ही सिग्निफिकंट फिगर साठी विचारात घ्यायची नाहीये. बरोबर आहे? म्हणजे हे 10चा जो काय आहे का नाही पार्ट, तो 10चा पार्टच विचारात घ्यायचा नाही आपण. तो सोडून राहिलेला फिगर आपण काय करायचा आहे, सिग्निफिकंट फिगर साठी विचारात घ्यायचा आहे. जमेल? येस सर. ओके. आता बघा मी दुसरी एक संख्या, ओके, इथं मी दुसरी एक संख्या विचारात घेतो. हम्म 0.023 नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? 2. कुठले कुठले? 2, 3. 2 and 3. 2 and 3. सुरुवातीच्या 2 झिरो सिग्निफिकंट आहेत का? नाही. नाही. का? का? डेसिमल पॉइंटच्या राईट आणि लेफ्ट. बरोबर आहे का नाही? फिगर कसा आहे? लेस दॅन 1 आहे. बरोबर. आणि ते जे काय झिरोज आहे ते कुठं प्रेझेंट आहेत? डेसिमलच्या राईटला आणि लेफ्टला. त्या केसमध्ये हे जे काय बिगिनिंग झिरोज आहेत, लिडिंग झिरोज आहेत, हे लिडिंग झिरो सिग्निफिकंट नसतात. आता मी काय केलं इथे बघा, समजा हाच अंक मी असा लिहिला, 1 पॉइंट दिसतंय का बघा, इथं वरती लिहितो 1.023 लिहिला तर 1.023 लिहिला. मी काय केलं, हितला झिरो काढून टाकला, तिथं 1 लिहिला. आता मला सांगा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 4 आहे सर. कुठले कुठले? 1.023. 1023. आता 1 2 3 हे काय नॉन झिरो डिजिट आहे आणि आपला पहिलाच रूल काय सांगतोय, नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता राहिलाय प्रश्न ह्या झिरोचा. हा झिरो कुठं आहे? राईट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट आहे. हा झिरो कसा आहे? राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट आहे. मग तुम्ही म्हणाल मग नियम होता झिरोज टू द राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट. मात्र त्यासाठी काय अट होती, कंडिशन काय होती? 1 पेक्षा कमी असलेली संख्या. हा, ती कंडिशन काय होती? दॅट फिगर मस्ट बी लेस दॅन 1. इथं काय आहे? 1.023 म्हणजे हा फिगर कसा आहे? 1 पेक्षा मोठा आहे. इथला जो काय फिगर आहे तो फिगर कसा आहे? इट इज ग्रेटर दॅन 1. बरोबर आहे का नाही? आणि हा झिरो कसा आलाय? 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आलाय. इकडं 1, इकडं 2, या दोघांच्या मध्ये झिरो आलाय. म्हणजे तो झिरो कसा धरायचा? सिग्निफिकंट. बरोबर आहे का नाही? तो झिरो कसा धरायचा? सिग्निफिकंट धरायचा. कळतंय का? तर हे असे एकूण थोडेफार 4-5 रूल्स आपण बघितले. म्हणजे थोडक्यात सिग्निफिकंट फिगर ची डेफिनेशन काय आहे? सिग्निफिकंट म्हणजे महत्वाची, फिगर म्हणजे संख्या. बरोबर आहे का नाही? अशी संख्या की जी मिनिंगफुल असते, अशी संख्या की जी ट्रस्टवर्दी असते. बरोबर आहे का ना? अशी फिगर की जी सिग्निफिकंट आहे, त्या फिगरलाच काय म्हणताय? सिग्निफिकंट फिगर असं म्हणताय. मग त्याचा प्लेस कुठला का असेना, म्हणजे मग तो डेसिमल नंतर फर्स्ट प्लेस असेल, सेकंड प्लेस असेल, थर्ड प्लेस असेल, मग त्याचा प्लेस कुठला का असेना, त्याचा प्लेस कुठला का असेना. बरोबर आहे? ती फिगर कशी पाहिजे? ती फिगर कशी पाहिजे? मिनिंगफुल पाहिजे. ती फिगर कशी पाहिजे? मिनिंगफुल पाहिजे, ट्रस्टवर्दी पाहिजे. त्या फिगरला काय म्हणायचंय? सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचं. बरोबर आहे का नाही? तर हा झाला सिग्निफिकंट फिगरच्या रूल बद्दल. आता काही एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल आपण बघूयात. बर, काय चाललंय कळतंय का? ह्या सिग्निफिकंट फिगर वरती काही वेळेला रूल विचारतात, न्यूमरिक आपले MCQ मध्ये. काही वेळेला आपल्याला त्याच्यावरती एक्झाम्पल पण विचारतात, पण ह्याच्यावरती क्वेश्चन निश्चित विचारतात. ह्याच्यावरती क्वेश्चन एक्झामला निश्चित विचारतात. ठीक आहे? त्यामुळं काय करा, ह्याला निग्लेक्ट करू नका. ठीक आहे? किती वाजले? 1 वाजले. तर बघा, कळाले का हे सिग्निफिकंट फिगर बद्दल? येस सर. Yes, sir. ओके, चालेल. जो पार्ट समजत नाही तो विचारत चला, लेक्चरला प्रेझेंट राहत चला. आणखी एक दुपारी लेक्चर आहे आपलं, त्यावेळी बाकी एक्झाम्पल बघूया, थोडीशी प्रॅक्टिस होईल. आणि मग हे PPT मी तुम्हाला काय करतो, पाठवतो आज ग्रुपवरती. ओके.
Yes, sir. लेफ्ट टू का सर? हॅलो सर. Hello, sir. बोला. सर Left to ना? हा हा चालेल, थांबूयात आपण. तुम्ही लेफ्ट झाले तर चालेल. आता 2:30 पर्यंत आता ब्रेक आहे, 1 ते 2:30. मोबाईल वगैरे चार्ज करून घ्या, जेवण करून घ्या. 2:30ला लेक्चरला प्रेझेंट राहा. Okay, sir. ओके चला, ओके, चालतं. चला, लेफ्ट झालं तरी चालेल बाकी लोक.